PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी, छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। छत्रपती संभाजीनगर येथील बोधिसत्व बुद्ध विहार माडा कॉलनी या ठिकाणी पूजनीय भदंत संघपाल यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन करून धम्मोपदेश केला। मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी पूर्णत्वाला प्राप्त करण्यासाठी सहाय्यक असणारे धम्म 10 परिमिता सविस्तर रूपाने शिकून धम्म प्रबोधन केलं। या कालावधीमध्ये बौद्ध धम्म संस्कृतीला अनुसरून आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या वर्षावासाच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये बोधिसत्व बुद्ध विहार माडा कॉलनी सिडको छत्रपती संभाजीनगरमधील श्रद्धावान उपासक उपस्थित यांनी या ग्रंथाचं श्रवण केलं। आज वर्षावासानिमित्त सांगता समारंभ होता। महिला मंडळाच्या वतीने काय काय नियोजन होता? महिला मंडळाच्या वतीने जे वर्षावासाला जे नियोजन असतं ते सर्वच होतं। काय काय होतं? सविस्तर म्हणजे भंतेजींना चिवरदान, भंतेजींना चिवरदान केलं। मोठे भंतेजी बोलवले होते, खेमधम्म, सत्यपाल भंतेजी, करुणानंद भंतेजी यांचंही स्वागत झालं या ठिकाणी चिवर देऊन। आणि बाकीचे श्रामनेर भंतेजी पण होते। आणि आता लोकांना भोजनदान आहे। आम्ही 20 वर्षापासून विहारात रेग्युलर मध्ये येत असतो आम्ही। आणि सकाळी 10:30 वाजता आमच्या इथं विहारामध्ये वंदना होत असते आणि संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत मेडिटेशन होते। आणि प्रत्येक महामानवाच्या जयंत्या सुद्धा आम्ही इथं साजऱ्या करत असतो। आणि पौर्णिमेच्या दिवशी खीरदान आणि भंतेजीचं प्रवचन असते। तसेच आम्ही प्रज्ञाशोध परीक्षा पण विहारामध्ये घेत असतो आणि पालीच्या पण परीक्षा आम्ही विहारामध्ये घेत असतो। असं आमचं महिला मंडळाचं नियोजन आहे। सगळी सेवा भंतेजीची करणार, सवर्ण ध्यानाला बसते, सगळ्याला घेऊन सनी त्याच्या मागे मी राहते। आजीच्याच मागे आजीमुळे आम्ही शिकतोय। आता आजीमुळे तुम्ही शिकता? आता याच्यानंतर आम्ही शिकवून आम्ही दुसऱ्यांना शिकवून आम्ही आता आजीच्या माग आम्ही आहेत। आजीच्या आमच्या माग दुसरा येतील आले पाहिजे। नाही येतात ना, येतात, खूप येतात। जास्तीत जास्त विहारामध्ये महिला मंडळ समोर आहे। भंतेजींनी त्रिरत्न वंदना, पुष्पपूजा, धूपपूजा, पूजा, सुक्त पठन, धम्मचक्र प्रवर्तन, सुक्त विपश्यना, ध्यान साधना व उपसतशिलाचे महत्त्व सांगून धम्माप्रती श्रद्धा निर्माण करण्याचं महत्त्वाचं कार्य केलं। या ग्रंथाचं वाचन समारोप म्हणून पूज्यने भिक्खू संघास भोजनदान, चिवरदान, अष्टपरिष्कार दान व अर्थदान देऊन भिक्खू संघाच्या धम्मोपदेशाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये पूज्यने भंते संघापाल यांचा चिवरदान कार्यक्रमही घेण्यात आला आणि सोबतच वर्षावासाच्या निमित्तानं श्रद्धावान उपासक उपासिकांनी बुद्ध धम्माच्या अष्टांगिक मार्गाचं, पंचशील मार्गाचं पालन करण्याचं आणि धडेही अंगीकृत केले। यामध्ये धम्मध्वज रॅली काढण्यात आली, पंचशील ध्वजाचे अनावरण करून पूजा करण्यात आली। उपस्थित पूजनीय भिक्खू संघ, श्रद्धावान उपासक, आयोजक, संपूर्ण महिला मंडळ, बोधिसत्व बुद्ध विहार यांनी विशेष प्रयत्न करून हा कार्यक्रम संपन्न केला। जन्मत न्यूज करता दिलीप वरघट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर। मराठी बातम्यांसाठी जन्मत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।